नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सर्वात प्रथम माझ्या पीके क्रिएशन चॅनेलकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला जो सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो. तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2025ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे. त्यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे, संक्रांत कशावरून आली आहे, संक्रांतीचे फल व पुण्यकाल, कोणकोणते दान द्यायचे आहेत, वर्ज कामे कोणती, तसेच सोन्याचे दागिने घालावे की नाही, किंवा कोणत्या कलरची साडी लेवू नये किंवा कोणत्या कलरची साडी लेवावी, बांगड्या कोणत्या कलरच्या लेवाव्यात, गजरा कोणता लेवावा, यासारखे बरेच नियम मी इथे सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या पीके क्रिएशन या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी मकर संक्रांत मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो. 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणे क्वचितच घडतं. मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो, मात्र रात्रही लहान होत जाते. तर यावर्षी म्हणजे 2025 मध्ये मकर संक्रांत मंगळवारी 14 जानेवारीलाच आलेली आहे. मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 पासून संध्याकाळी 4:54 पर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे. संक्रांती मातेने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यामुळे आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाहीये. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे, त्यामुळे यावर्षी आपण जाईच्या फुलाचा गजरा वर्ज्य आहे. त्याऐवजी तुम्ही मोगरा, जाई, करवंदीचे फुले किंवा आबोलीचे फुले, मोगऱ्याच्या फुलांचा गजरा तुम्ही केसात माळू शकता, किंवा गुलाबाच्या फुलाचाही गजरा किंवा गुलाबाचे फूल तुम्ही केसात माळू शकता. केवळ जाईचे फूल सोडून तुम्ही इतर कोणत्याही फुलांचा गजरा केसामध्ये माळू शकता. संक्रांती माता ही पायस भक्षण करीत आहे, त्यामुळे इथे आपल्याला संक्रांती दिवशी पायस म्हणजेच खीर खायची नाहीये. सर्प जाती आहे. भूषणार्थ संक्रांती मातेने मोती धारण केलेला आहे, त्यामुळे मकर संक्रांतीला तुम्ही मोत्याचे दागिने लेवणे वर्ज्य आहे. त्याऐवजी तुम्ही सोन्याचे दागिने लेवू शकता किंवा इतर कोणतेही दागिने तुम्ही परिधान करू शकता. 14 जानेवारी 2025ला मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे
अनेकांना असा प्रश्न पडला आहे की त्या दिवशी हळद लावावी की नाही आणि सोने घालावे की नाही, कारण हे दोन्हीही पिवळ्या कलरचे असतात. मुळातच संक्रांत ही हळदी कुंकवाचा सण आहे. संक्रांती मातेने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यामुळे केशराचा टिळा आपल्याला लावायचा नाही किंवा मोती धारण केला असल्यामुळे आपल्याला मोत्याचे दागिने लेवायचे नाहीत. त्याऐवजी तुम्ही सोन्याचे दागिने किंवा हळद वर्ज करायची नाहीये. म्हणजे मकर संक्रांतीला सोने किंवा हळद यासारखे सौभाग्याचे वस्तू आपण लेवू शकता किंवा परिधान करू शकता. मकर संक्रांतीला चुकूनही या रंगाच्या बांगड्या घालू नका, कारण मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे चुकूनही तुम्ही मकर संक्रांती दिवशी पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका. मकर संक्रांती दिवशी चुकूनही तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घालू नका. त्याऐवजी तुम्ही लाल, बैंगनी, हिरवा, काळा, निळा, जांभळा किंवा केशरी कलर तुम्ही घालू शकता. काळा हा रंग स्पेशली संक्रांतीला आपण याची साडी घालतो. मात्र चुकूनही तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घालू नका, कारण मकर संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. मकर संक्रांतीला हळदी कुंकवाचे वाण देताना चुकूनही या वस्तू देऊ नका. प्लास्टिकच्या वस्तू किंवा काटेदार वस्तू, सुरी वगैरे धारदार वस्तू, चहाची गाळणी किंवा चाळणी सारख्या वस्तू, फुलांचा गजरा आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू या आपल्याला देणे टाळायचे आहे. तर मकर संक्रांतीला या गोष्टीचे वाण नक्कीच द्यावे. उदाहरणार्थ आरती संग्रह किंवा देवपूजेमधील वस्तू, आरती किंवा निरंजन, धूप लावायची बत्तीचं स्टँड किंवा आणखीन बऱ्याच देवपूजेमधील वस्तू तुम्ही आपल्या या वाणामध्ये देऊ शकता. हिरव्या बांगड्या या आपल्या सौभाग्याचं अलंकार आहे किंवा तुम्ही 16 शिंगारापैकी सौभाग्याच्या अलंकारापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. हळदी कुंकवाचा करंडा तसेच तुळशीचे छोटेसे रोपटे तुम्ही वृंदावनासहित दान किंवा वाण याचे करू शकता. मकर संक्रांतीचे नाव वारणा व नागक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. मकर संक्रांती 2025 ही पिवळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे या 4 वस्तू चुकूनही घालू नका. मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आल्याने हळद लावायची का नाही, सोने घालायचे का नाही, पण मकर संक्रांतीला फक्त पिवळे वस्त्र घालू नका, पिवळ्या बांगड्या घालू नका आणि जाईच्या फुलांचा गजरा लावू नका आणि केशराचा टिळा लावू नका. हे एक पंचांगणात सांगितलेले आहे. त्यामुळे सोने घालायचे आणि हळदही लावायची व दुसऱ्या कोणत्याही फुलाचा गजरा तुम्ही केसात माळू शकता. फक्त जाईच्या फुलाचं सोडून 14 जानेवारी 2025 संक्रांतीला चुकूनही करू नका या गोष्टी. दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष, गवत, वेली तोडणे, म्हशीची किंवा गायीची धार काढणे व कामविषयक सेवन करू नये. कोणाविषयी
वाईट शब्द बोलू नये व घातपात असल्या ठिकाणी जाऊ नये. मकर संक्रांतीच्या पर्व कालात द्यायचे दान: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र आणि घोडा इत्यादी दान यथाशक्ती द्यावेत. तर संक्रांतीचा दिवस हे 3 असतात. आदल्या दिवशी भोगी असते, तर सोमवारी संध्याकाळी 13 जानेवारीला भोगी असणार आहे आणि 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे. तर अशा प्रकारे 3ही दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि आपल्याकडे हे 3 दिवस अगदी आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात. त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. तर अशा प्रकारे मी मकर संक्रांती 2025ची सविस्तर माहिती तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि होता होईल तेवढं तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझं चॅनेल PK क्रिएशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.